परभणी जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये सध्या इंधनाचा तुटवडा निर्माण झालाय। ट्रॅक्टरला डिझेल मिळत नसल्याने शेतीची कामं रखडली आहे। शेती मशागतीच्या कामांना ब्रेक मिळालेला आहे, तर डिझेल अभावी शेती मशागतींना ब्रेक मिळालेला आहे। तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तय्यब पठाण यांनी। पाहूयात। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। आपण सध्या परभणी शहरातील शिवशक्ती या फ्यूल स्टेशनवर आहोत। तुम्ही पाहू शकता या फ्यूल स्टेशनवर पेट्रोल स्टॉक नाही व डिझेल स्टॉक नाही असे लिहिलेलं आहे व ज्या मुबलक पेट्रोल पंपावर ह्या गोष्टीचा स्टॉक आहे तिथं नागरिकांची प्रचंड लाईन लागत आहे। सर्वसामान्य नागरिकांना या जीवनावश्यक वस्तूंमुळे गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। त्याचबरोबर जगाचा पोशिंदा शेतकरी हा सुद्धा संकटात सापडलेला आहे, कारण शेती पूर्व मशागतीच्या कामामध्ये ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतकरी जे कामे करतो, डिझेल नसल्यामुळे शेतकऱ्यांना ते कामही रखडल्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे। तुम्ही पाहू शकता पेट्रोल पंपावर बॅरिकेड लावलेले आहेत, त्या बॅरिकेड्स बंद करून टाकलेत, कारण पेट्रोल पंपावर डिझेल व पेट्रोलचा स्टॉक नाही। यामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। तर परभणी जिल्ह्यातील काही मुबलक ठिकाणावर पेट्रोलवर डिझेल व पेट्रोलचा स्टॉक सध्या उपलब्ध आहे। तय्यब पठाण, लोकशाही मराठी, परभणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।